अकोले तालुक्याचे सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी तुर्कस्तान येथील कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। या त्यांच्या यशाचे महाराष्ट्रासह देशभरातून कौतुक होत आहे। त्यांच्या या विजयाबद्दल अकोले तालुक्यातील समशेरपूर आणि कोंभाळणे येथील ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला। नुकतेच तुर्की या देशात जागतिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यात भारतीय शैलीतील कुस्तीची पहिली ऐतिहासिक सहभाग नोंदवत भारतीय मल्लांनी 3 कांस्य पदकांची कमाई केली। यात 90 किलो वजनी गटात अकोले तालुक्याचे सुपुत्र हर्षवर्धन सदगीर यांनी कांस्य पदक पटकावले, तर 75 किलो आणि 80 किलो वजनी गटात अनुक्रमे पैलवान अनुज कुमार व पैलवान विकास करे यांनी शानदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले। या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात तब्बल 3 कांस्य पदकांची कमाई झाली आहे। या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। यातील पैलवान हर्षवर्धन सदगीर हे अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम कोंभाळणे गावातून आलेले पैलवान आहेत। गाव पातळीपासून कुस्तीची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करून त्यांनी भारतासाठी पदक मिळवून दिले आहे। देशाची मान उंचावणाऱ्या पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या कामगिरीचे महाराष्ट्रासह देशभरात कौतुक होत आहे।